नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडे आणि मी यामिनी महामुंडकर. 100 गावं 100 बातम्या या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आपण एक मोठी बातमी पाहणार आहोत. राजधानी दिल्ली आणि एनसीआर ला भूकंपाचा मोठा धक्का बसलाय. नेपाळच्या डोटी जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलेली आहे. तर उत्तराखंडमध्ये देखील सकाळी 6:23 भूकंपाचा धक्का बसलाय. नेपाळमध्ये या भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणि भूकंपाचे धक्के बसल्यानंतर नागरिकांमध्ये खरं तर एकच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दिल्ली एनसीआर भूकंपानं हादरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, नेमकी काय तिथली परिस्थिती आहे सध्या? दिल्ली आणि एनसीआर भूकंपाने संपूर्णपणे हादरून गेलाय, काय अधिकची माहिती? बरोबर, दिल्ली एनसीआर सह संपूर्ण उत्तर भारतामध्ये रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले आहेत. दोन वेळा हे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अनेक कॉलनी आणि मोहल्ल्यातील लोक हे रात्री 1:58 घरातून बाहेर पडले होते आणि 2 बार जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे झोपून असलेले लोक अचानक जागे झाले आणि ते रस्त्यावर आले. पण या भूकंपाचं जे केंद्र आहे ते नेपाळमध्ये आहे आणि नेपाळमध्ये या भूकंपामुळे साधारणतः 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं या भूकंपाची तीव्रता जर आपण बघितली तर 6.3 पेक्षा जास्त आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. दिल्ली, एनसीआर याच्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांच्या या सगळ्यांच्या जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे झटके जाणवलेले आहेत, धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या नुसार नेपाळच्या मणिपूर पासून जे नेपाळमधलं मणिपूर शहर आहे तिथून साधारणतः 10 किलोमीटर जवळपास याचं मुख्य केंद्र होतं आणि याच्यामुळे जवळ 5 घंट्यांमध्ये म्हणजे 5 तासामध्ये 2 वेळा धक्के जाणवलेले आहे. या खास करून जर बघितलं तर या संदर्भात लखनौमध्ये देखील भूकंप जाणवला आहे. त्यानंतर सोबतच या सगळ्यांची जर आपण भारतामध्ये आणि उत्तराखंड आणि एनसीआर आणि या भागांमध्ये जर आपण याची रिक्टर याच्यावरतीच मोजमाप केलं तर आपल्याला कळेल की याचं 4.9 असं रिक्टर स्केलवर अशी धक्का जाणवलेला आहे. याच्यामुळे मोठा असं म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते नुकसान झालेलं आहे नेपाळमध्ये. निश्चितच. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी.